पोलीस निरीक्षक API बोराडे साहेब, प्रल्हादरावजी झरेकर साहेब, बालाजीराव जाधव, मातागावकर, सौरभराव जाधव, ज्ञानेश्वरजी बेंडे, चंद्रकांतजी कदम, तुषार जाधव, बालाजीराव जाधव किनोळकर, सन्माननीय व्यासपीठ समोर जमलेली सगळीच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तरुण मित्र, सर्व महिला मंडळ, आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळेजण एका या ठिकाणी जमलेले आहोत. 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन शिवराज्य स्थापन करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले. आज आपण बघितलं असेल, छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला आपण हार घातला. आज खऱ्या अर्थानं या दोघांच्याही विचाराची गरज ही आपल्या सगळ्यांना आहे. आज आपल्यातून निघून जाऊन कित्येक वर्ष झाले असतील, पण त्यांच्या विचाराचा वारसा या जयंतीच्या निमित्तानं आपण करतोय. जयंती कोणाची साजरी करतात? जयंती कोणाची साजरी करतात? मोठ्या थोर लोकांची जयंती साजरी होत असते. छत्रपती शिवाजी महाराजांची 18 पगड जातीच्या लोकांना एका जागी करण्याचं सामर्थ्य आणि त्यानंतर स्वराज्य स्थापन करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. कोणी अयोध्येचा राजा होता, कोणी मगध देशाचा राजा होता, पण छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे राजे होते. कारण जनतेच्या मनात राहण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. जयंती साजरी होत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. तुम्ही बघितलं असेल, टाटा बिर्ला असू द्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असू द्या, किंवा तुमच्या आमच्या बोराळ्यातला एखादा सामान्य शेतकरी असू द्या, यांच्या मताचा अधिकार समान ठेवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. म्हणून त्यांची खऱ्या अर्थाने जयंती साजरी होत असते. आणि ही जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचाराचा वारसा तुम्हाला आम्हाला चढवण्याचं काम त्या माध्यमातून करायचंय. आज आपण बघितलं असेल, आताच आम्ही आंब्याला जयंती साजरी करून आलो, आता बोराळ्याला आहे, इथून वसमतला जायचंय. जिथं जिथं म्हणून तुमच्या आमच्या या राजाची जयंती साजरी करता येईल तिथं सगळ्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं काम तुम्ही आम्ही करत असतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये आताच आमच्या तरुण मंडळीने बोलले की राजू नवघरेनं इथं निधी दिला आणि केला. राजू नवघरेनं सोयाबीन विकलं का? घरचं कापूस शिकला का? छत्रपती स्मारक तुम्ही ज्या पद्धतीनं घटनेच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमदार केलं, पण त्या आमदारकीच्या माध्यमातून आम्ही तिथं निधी टाकायचं काम केलेलं आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या टॅक्स मधून जो पैसा जातो, कारण आता तुम्ही आम्हाला फुकटच मोठं म्हणाले, मग आम्हाला खरंच वाटायचे आम्ही पांढरे कपडेवाले मोठे काही, पण तसं नसतंय. तुम्ही सगळ्यांनी जे मताचा अधिकार वापरला, त्या मताच्या अधिकारामधून आपण जे तुम्हाला निवडून दिलं, फक्त सहीचा अधिकार माझा आहे बाळा. त्यामुळे डबल टिबल आमचं नाव घेऊ नको. आम्हाला वाटतं मग लयच मोठे झालो काही की आम्ही. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये एवढी ती ताकद होती की वेगवेगळ्या विचाराचे लोक, वेगवेगळ्या समाजाचे लोक एका जागी आणण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून झालेलं आहे.